तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरने जर पेट घेतला असेल तर अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या संबंधी नुकसान भरपाई प्राप्त होईल. तर सर्वात आधी ती गाडी पेट घेताच तुम्ही त्याचे 7-8 फोटोग्राफ्स काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ सुद्धा त्याचा बनवू शकता. त्यानंतर तुम्ही फायर सर्व्हिस डिपार्टमेंटला कळवणे आवश्यक आहे. ते घटनास्थळी येतील व पंचनामा करतील. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून फायर सर्व्हिस अटेंडन्स सर्टिफिकेट प्राप्त करा. त्यानंतर तुम्ही जेथून ती स्कूटर खरेदी केली असेल त्यांना मेल पाठवा. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला सुद्धा तुम्ही मेल पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या, एफ-आय-आर करा. तुम्ही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा यासंबंधी कळविले पाहिजे. परंतु मॅन्युफॅक्चरर कंपनीला मेल पाठवल्यानंतर सुद्धा जर त्यासंबंधी कुठलाही रिप्लाय कंपनी करत नसेल तर मग वकिला थ्रू तुम्ही एक लीगल नोटीस त्यांना पाठवू शकता. तुम्ही हा लीगल नोटीस ज्या शोरूम मधून ती गाडी घेतली असेल, खरेदी केली असेल त्या शोरूमला, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरर कंपनीला सुद्धा पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ग्राहक मंचामध्ये कंप्लेंट केस फाईल करताना त्या गाडीचे इनव्हॉइस, पेटत असलेल्या गाडीचे 7-8 फोटोग्राफ्स, त्याचबरोबर लीगल नोटीस, फायर सर्व्हिस अटेंडन्स सर्टिफिकेट तसेच तुम्ही मेल ज्यांना पाठवलेले आहेत त्याच्या प्रिंट आउट काढून सुद्धा लावणे आवश्यक आहे तुमच्या केसला. तेव्हाच तुम्हाला त्या गाडीची संपूर्ण किंमत आणि लाखो रुपयाची नुकसान भरपाई त्याचबरोबर लिटिगेशनचा खर्च सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. परंतु त्याकरिता मी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे ग्राहक मंचामध्ये केस फाईल करण्यापूर्वीच हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. तरच तुमची केस तुमचे वकील ग्राहक मंचामध्ये स्टँड करू शकतील. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.